श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे पहिला श्रावण सोमवार. 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे. योगायोगाने आज पहिल्याच श्रावण सोमवारी नागपंचमीचा सणसुद्धा आलेला आहे. अतिशय दुर्मिळ असा महासंयोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कोणत्या देवांना समर्पित केला जातो. सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे आणि श्रावण हा महिना देखील त्यांनाच समर्पित आहे. म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे व्रत करत असतो. या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांसोबतच माता पार्वतीची देखील पूजा केली जाते. असं म्हणतात की जर आपण या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीची पूजा केली तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते, आपल्या पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये व्रत केल्याने अपेक्षित फळ मिळते, सर्व प्रकारची दुःख संकट दूर होतात आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच आपल्या महाशिवपुराणात काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले आहेत. जर आपण या दिवशी हे उपाय केले तर त्या उपायाचं आपल्याला महादेवाच्या कृपेने निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज पहिला श्रावण सोमवार तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू. ही वस्तू ठेवल्याने साक्षात महादेव आपल्याला दर्शन देतील. भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. प्रत्येक अडचणीतून एक मार्ग मिळेल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो, देवांची पूजा करत असतो, त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी तुम्ही रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. कारण ही जी वेळ असते ना ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे कैलास पर्वत सोडून पृथ्वीवरती आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात. आज या श्रावण सोमवारी शिवतत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी आपण काही उपाय जर केले तर भगवान महादेवांच्या कृपेने त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अनेक उपाय सेवा केल्या जातात. हा उपाय आपल्याला भगवान महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि घरातील गरिबी, दरिद्रता, आर्थिक संकट दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी, लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी आणि भरभरून आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने आपल्या घरात कधीही अन्नधान्याची, संपत्तीची कमतरता भासत नाही. बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण भरपूर घरामध्ये भाजीपाला किंवा किराणा, धनधान्य आणत असतो, परंतु ते आपल्याकडे जास्त काळ टिकत नाही. आपल्या हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो किंवा घरातून जास्त प्रमाणामध्ये अन्नधान्य वाया जात असतं आणि म्हणून हीच लक्ष्मी आपल्या घरात कायम स्थिर करून ठेवण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे. तसेच हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळेल आणि रखडलेली कामे हे देखील पूर्ण होतील. आता हा उपाय आपण संध्याकाळी करणार आहे, त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्या देवघरातील जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे.
शक्य असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा हा दिवा लावा, नसेल तर तेलाचा लावला तरीही चालेल. छान देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती, कापूर लावायचा आहे आणि आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. जर आपल्या घरातील वातावरण प्रसन्न असेल आणि या प्रसन्न वातावरणात आपण उपाय जर केले तर ते खूप पटकन फळ देऊन जात असतात. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे. दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता. स्टीलचा, पितळेचा, चांदीचा किंवा अगदी तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल. फक्त दिवा घेताना कुठेही खराब झालेला, चमटलेला असा दिवा घेऊ नका. घेताना फक्त चांगला व्यवस्थित असा दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूपच घालण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही साधं तूप घातलं तरीही चालेल. साधं तूप वापरणार असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, जेणेकरून या तुपाचं पावित्र्य राखलं जातं. आता ताई आमच्या घरात खायला तूप नाही, दिव्यात कुठून टाकणार? हरकत नाही, तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता. यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी लांब कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे. थोडीशी हळद पाण्यामध्ये ओली करून घ्या आणि त्या हळदीने तुम्हाला प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहे आणि हे तांदूळ ठेवताना अखंड घ्यायचे आहेत, कारण शिवपूजेमध्ये कोणतेही खंडित धान्य किंवा खंडित वस्तू ज्या आहेत तर त्या वापरल्या जात नाही. म्हणून थोडेसे अखंड तांदूळ तुम्हाला त्या स्वस्तिकवरती ठेवायचे आहे. शिवपूजेमध्ये तांदळाला विशेष महत्त्व आहे, कारण ते शुद्धता, अखंडता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अक्षत म्हणजेच कधीही खंडित किंवा तुटलेला नाही असा याचा अर्थ होतो आणि देवाला पूर्णत्व आणि आपली श्रद्धा समर्पित करण्यासाठी अखंड तांदूळ आपण त्यावरती अर्पण करणार आहे. शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात सोमवारी शिवलिंगावर अखंड तांदूळ अर्पण केल्याने, तसेच दिव्याखाली अखंड तांदूळ ठेवल्याने घरात धनसंपत्ती आणि सुखसमृद्धी स्थिर राहते. आणि आज पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ देखील तांदूळ आहे, म्हणून तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू अर्पण करायचं आहेत, फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचे आहेत. ज्या लवंगाला फूल असतं तर अशी एक लवंग आणि एक हिरवी वेलची आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहेत, कारण लवंग आणि हिरवी वेलची ही लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते. आणि यानंतर तिथेच आपल्या देवघरासमोर बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत. या दिवशी हा उपाय केल्याने कर्जातून मुक्ती मिळते, गरिबी दूर होते. म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करणार आहे. हा उपाय केल्याने महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. आता संपूर्ण रात्रभर हा दिवा तसाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दिव्याखालचे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता. जी हिरवी वेलची आणि लवंग असणार आहे तर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ बेलवृक्ष असेल तर आज संध्याकाळी त्या बेलवृक्षाखाली तुम्हाला एक दिवा अवश्य लावायचा आहे आणि त्या दिव्यालासुद्धा तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा करून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत. या दिवशी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी बेलवृक्षाखाली दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट, विघ्न येत नाही. आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते. म्हणून हा एक उपाय देखील तुम्हाला आज करायचा आहे. सांगितलेले दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहे. जर घरामध्ये सुतक असेल तर कोणतेही उपाय तुम्ही करू नका, कारण घरामध्ये सुतक असेल ना तर दिवासुद्धा प्रज्वलित केला जात नाही, म्हणून कोणतेही उपाय आपण करू शकत नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हे उपाय करू नका. या व्यतिरिक्त घरातील मुलं, मुली
इतर कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.